नमस्कार. मी डॉक्टर प्रतीक साळुंके हरिकृष्ण क्लिनिकमध्ये आपले स्वागत करत आहे. मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलगी असेल आणि तिची मासिक पाळी ही खूप महिने आलीच नाही आहे, दर 2-3 महिन्यांनी येत आहे, सोबतीला तिची चिडचिड वाढलेली आहे, तिचे वजन वाढलेले आहे, तर एक पालक म्हणून आपण खूप चिंतेत पडतो. अनेकदा अशा वेळी डॉक्टर्स सीरम प्रोलॅक्टिन नावाची टेस्ट आपल्याला सुचवतात किंवा करायला सांगतात आणि रिपोर्टमध्ये ही पातळी ही वाढलेलीच असते. अवघ्या 15 ते 18व्या वर्षामध्ये मुलींचं प्रोलॅक्टिन का वाढावं? यामुळे पुढे काही धोका तर नाही ना? किंवा पालक म्हणून तुम्ही नक्की काय केलं पाहिजे? हेच आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. सगळ्यात आधी हे समजून घ्या की प्रोलॅक्टिन हे आपल्या मेंदूत तयार होणारे एक संप्रेरक हॉर्मोन आहे. सामान्यतः हे गरोदरपणात वाढतं, पण 15 ते 17 वर्षांच्या मुलींमध्ये हे वाढण्यामागे कोणती कारणे असू शकतात? एक म्हणजे अभ्यास आणि करिअरचा प्रचंड मानसिक ताण असतो. सिव्हिअर स्ट्रेस असते. 10वी 12वी NEET किंवा JEE सारख्या परीक्षांचा ताण, रात्री उशिरापर्यंत जागणं आणि अपुरी झोप हे किशोरवयीन मुलींमध्ये प्रोलॅक्टिन वाढण्याचं सर्वात मोठं आणि मुख्य कारण आहे. दुसरं म्हणजे PCOD किंवा थायरॉईड. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे मुलींमध्ये PCOD किंवा थायरॉईडचे प्रमाण वाढले आहे. मग या दोन्ही समस्यांमुळे प्रोलॅक्टिनची पातळी वर खाली होऊ शकते. चुकीचा आहार आणि चुकीचं जीवनशैली आणि अतिप्रमाणात जंक फूड खाणे, शारीरिक व्यायामाचा अभाव असतो, त्यामुळे हॉर्मोन्स बिघडतात. जेव्हा 15 ते 18 वर्षां मुलींमध्ये जेव्हा हे हॉर्मोन वाढतं, तेव्हा तिच्या शरीरामध्ये आणि मनात कोणते बदल होतात? पाळीमध्ये अनियमितता, इरेग्युलर पिरियड्स, पाळी खूप महिने न येणे, अमेनोरेया किंवा 2-3 महिन्यातून एकदाच येणे, त्वचेच्या समस्या, चेहऱ्यावर अचानक खूप जास्त प्रमाणात पिंपल्स, ॲक्नी येणे किंवा अंगावर अनावश्यक केस येणे, स्वभावामध्ये बदल, मूड स्विंग्स होणे, कारण नसताना चिडचिड होते, उदास वाटते किंवा अचानक रडू येणे, डोकेदुखी किंवा थकवा, काहीही काम न करता सतत गळून गेल्यासारखे वाटणे आणि वारंवार डोके दुखणे, कदाचित नॉशियाटिक म्हणजे थोडंसं मळमळणंसुद्धा त्यांना चालू होते. ही सर्व लक्षणे दिसून येतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की पालकांनी घाबरून न जाता काय पावले उचलली पाहिजेत ती. पहिली गोष्ट, घाबरू नका. प्रोलॅक्टिन वाढणे हा कोणताही जीवघेणा आजार नाही. योग्य उपचाराने हे पूर्णपणे बरे होते. त्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांचा, गायनेकॉलॉजिस्टचा किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. डॉक्टर मुलीची सोनोग्राफी, USG, पेल्व्हिस किंवा थायरॉईडची चाचणी करून मूळ कारण शोधतात. जर प्रोलॅक्टिन ताणतणावामुळे वाढले असेल तर फक्त जीवनशैली बदलून ते ठीक होऊ शकते. जर पातळी जास्त असेल तर काही साध्या गोळ्यांनी ते काही महिन्यामध्ये अगदी नॉर्मल होते. घरातील वातावरण हे हलकं ठेवणं खूप गरजेचं आहे. मुलीला अभ्यासाचा किंवा पाळी वेळेवर येत नाही म्हणून मानसिक त्रास देऊ नका. तिला रोज किमान 7 ते 8 तासांची झोप देणं, शांत झोप देणं खूप गरजेचं आहे आणि सकस आहार मिळेल याकडे खूप लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर पालकांनो, तुमच्या मुलीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि मनात कोणतीही भीती न बाळगता वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचीही भीती दूर होईल. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.